ह्याच्यात आपण टाकून घेऊ. मी आज आलं टाईपचं मटण केलं आहे. आता ह्याच्यात टाकलं आहे मी अद्रक, कोथिंबीर, लसूण, कांदा. तर ना मी टाकलं ह्याच्यामध्ये. असं ह्याचं काही नाही, हे त्याचं पाणी सुकूस तर झालं ते तसं. आणि तेल लई मोठं होतं त्याच्यामध्ये. तर हो का आता ह्याचं टेक्चर असं झालं. हे हो का, हे बघा हो का कसं वाज आलं मस्त रटा. तर ह्याला मी ह्याच्यावर तेल टाकून घेणार थोडं पीठ भाजता. बघा इथं पीठ भाजून घेतलं आहे मी. आणि त्याच्यात लाल चटणी टाकणार आहे आता मी. हा बघा मस्तपैकी हवा साऱ्या हवा का. त्याच्यामध्ये इथं घ्यायला लागले मी 2 चमचे लाल तिखट. तर हा बघा आता काय झालं, ह्याच्यात लाल चटणी टाकली 2 चमचे, पीठ टाकलं 4 चमचे, काळी चटणी टाकली 3 चमचे. तर आता हे त्याच्यात टाकणार मी थोडं शिजवून. हा का कारण आता हे मसाला मी तिथंच फ्राय करायचे, कारण ह्याच्यामध्ये टाकायला. मस्त ते मिरचीचं चांगलं केलं पाहिजे बाहेर ना त्याच्यामधलं, म्हणून भाजायला लागले. आणि ह्या लोखंडाचा तवा. तर हा का मस्तपैकी भाजले. तर आता ह्याला केलं आहे बंद नाही. तर आता ह्याला तेल सुटण्याची काही नाही जरूरत मला. त्याच्यामध्ये मी हे शिजू घालणार आहे. बघा हे त्याला पण मस्त तेल झालं. हे तेलच आहे सगळं. ह्याच्यातलं घेऊन ह्याच्यात टाकायचं. तर हा ह्याच्यात टाकून घेतलंय मी. आता मस्तपैकी हलवून घ्यायचं. एकदम लई छान झाले. हा बघा आजचं मटण ना बिगर कुकरला लावता केले बनवले. हा बघा बघू शकता तुम्ही. मस्त हो का हे. तर आता हे धुवून टाकते मी हे एवढं राहिलेलं. तर बघा कसं झालंय मटण. सुगंध तर एकदम भारी सुटला. हा का हे वाव. हा का कांदानं मी आज भाजून टाकलाय. चुलीवर कसं टाकतात भाजून तसा हा का कांदा भाजून टाकलाय मी आज. तर हा का मस्त तरी पण आली आहे. हे बघा बघू शकतात कसं भारी आलंय ते मटण. पाणी टाकून घेणार मला जेवढं पाहिजे तेवढं. त्याच्यानं ठेवलंय मी तसं. बघा उकळी फुटायली आहे कशी भारी. तर मी आता ह्याच्यात पाणी टाकून घेते मला जेवढं पाहिजे तेवढं. मला पाहिजे होतं असं. तर आता हे शिजणार पण आहे. आणि तर हे पातेलं आहे माझं बारीक. तर हा बघा हॉटेलमधलं काय मटण खातात तुम्ही एवढं घा भारी बनवलंय मटण. तर या खायला आज काही चिकन नाही मटण आहे. हा का भरभरून ये जेवायला. आणि कसं बनविलंय ना
कमेंट करून सांगा बघा. इतकं लाजवाब झालंय ना आज. वाव, हे लय असं तरी म्हणजे तेल पण आहे, पण एवढं बी नाही आम्हाला लागत आहे एवढं तेल. हा काही हे असं एवढं पाणी पण नाही झालं, भरपूर हे भरपूर आहे.